नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चंद्रकांत खेत्री घेऊन येत आहे गणित विषयाचे महत्त्व। तर या स्पर्धा परीक्षामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाकरिता महत्त्व प्राधान्य प्राप्त झालेलं आहे। मग या गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील या दृष्टिकोनातून आपल्याला वाटचाल करत आहे। आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आपल्याला गणिताचा पायाभूत घटक हा पक्का करणं खूप गरजेचं आहे। मग गणितामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत, गणित का आपल्याला अडथळा करतोय, मग गणित आपल्याला पक्क करण्यासाठी काय आपल्या स्ट्रॅटेजी वापरावे लागतील, काय आपल्याला सरावाच्या माध्यमातून सराव करत असताना अडथळे कसे येत असतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला देणार आहे। सळसळत्या रक्ताच्या, धगधगत्या उराच्या, सह्याद्रीच्या दरीखोऱ्यामधून निर्माण झालेल्या, जन्म घेतलेल्या रणरागिणी आणि मावळ्यांचं व तसेच आई वडिलांचे स्वप्न उराशी बाळगून स्वतःचं ध्येय प्राप्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षातल्या सर्व विद्यार्थ्यांचे, तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं द ऑफिसर या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं सहर्ष स्वागत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चंद्रकांत खेत्री गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचे जवळपास 10 वर्षापासून अध्यापन करत आहे। आणि या अध्यापनाच्या माध्यमातून माझा अनुभव आणि तो अनुभव आज तुम्हाला मी सांगणार आहे। तर पाहूया गणित या विषयाच्या माध्यमातून कोणकोणते आपल्याला प्रश्न निर्माण होतात। प्रत्येकाला हा प्रश्न पडलाच असेल। प्रश्न काय आहे, गणित हा विषय खूप अवघड जातो का? त्यानंतर गणित हा विषय आवडत नाही का? सोडवलेले गणित परत आठवत नाही का? गणिताचे सूत्र पाठ होत नाहीत का? आणि स्पर्धा परीक्षामध्ये गणिताचे महत्त्व काय दिलेलं आहे, हे आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे। तर ह्या प्रश्नाची उत्तरं कशी आहेत, ते उत्तराच्या माध्यमातून आपल्याला निरसन कसं करायचं आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी स्वतः प्राध्यापक चंद्रकांत खेत्री आपण देणार आहोत। मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षा देत असतो। आता स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेमधील वाढते महत्व काय दिलेलं आहे, का बरं गणित आणि बुद्धिमत्तेला या स्पर्धा परीक्षेमध्ये महत्वाचा विषय मानला जातो? तर आपण स्पर्धा परीक्षा कोणकोणते देत आहोत, तर स्पर्धा परीक्षामध्ये जर बघायला गेलं UPSC आहे, त्याचप्रमाणे बँकिंग एक्झाम आहे, त्यानंतर SCSC आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हटलं जातं, त्याचप्रमाणे रेल्वे भरती असतात, त्याचप्रमाणे आपल्या स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गट अ गट ब या पदांच्या नियुक्ती करण्यासाठी MPSC राज्यसेवा, कंबाईन गट ब गट क, त्याचप्रमाणे सरळ सेवा, तलाठी भरती, पोलीस भरती, इतर काही सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदांच्या नियुक्ती केली जातात। आणि या पदांच्या नियुक्तीच्या माध्यमातून स्पर्धा घेतली जाते। ती स्पर्धा आपल्या जीवनातील इयत्ता 5वी पासून ते पदवीधरापर्यंत जो गव्हर्नमेंटचा, जो स्टेट गव्हर्नमेंटचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा, त्यामध्ये पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल आणि त्याचप्रमाणे मुलाखती असतील, या तिन्ही खचाट्यातून, या तिन्ही स्पर्धेमधून त्या पदांची नियुक्ती केली जाते। हे तुम्हाला जाण असेलच। मग आता या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण या परीक्षा देत असताना आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता याचं वाढतं महत्व का दिलेलं आहे, ते आता आपल्याला जाण करायचं। मित्रांनो, जर आपण एक 10-20 वर्ष पाठीमागे गेलं, 15 वर्ष पाठीमागे गेलं, तर शासनामध्ये गट अ असेल, गट ब असेल, गट क असेल, या पदांच्या नियुक्ती केल्या गेल्या। नंतर समजलं शासनाला हे अधिकारी जे आहेत, ते अधिकारी रट्टा मारणारे अधिकारी नको आहेत। मग रट्टा न मारता जे अधिकारी त्यांच्या निर्णय क्षमता स्ट्रॉंग आहे, त्यांचं डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग आहे,
त्यांना ज्यावेळेस शासकीय पदावरती रुजू केल्यानंतर ते पद अगदी व्यवस्थित हाताळू शकतात अशा दर्जामध्ये ज्यावेळेस पदाची नियुक्ती केली जाते. म्हणून या स्पर्धा परीक्षेमध्ये रट्टा मारणारे अधिकारी नको आहेत, ते आहेत वैचारिक अधिकारी हवे आहेत. मग वैचारिक म्हणजेच काय आहे? विचार करणारे. म्हणून गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय विचार करण्यास भाग पाडण्यासाठी हे दोन विषय महत्वाचे ठरलेले आहेत. म्हणून या स्पर्धा परीक्षामध्ये दोन विषयांचे स्पर्धा परीक्षामधील महत्व वाढत गेलेलं आहे. आता जर बघितलं गेलं सध्या जे कंबाईनच्या परीक्षा घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्याचं वेटेज वाढलेलं आहे. याच कारणासाठी की वैचारिक दृष्ट्या अधिकारी हवा आहेत, रट्टा मारणारे अधिकारी नको आहेत. त्यामुळं या स्पर्धा परीक्षेमध्ये जसं 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 स्पर्धा वाढते तस तसं या गणित आणि बुद्धिमत्तेचं महत्व आपल्याला पेपरमध्ये दिसतो. म्हणून आता आपल्याला गणित पक्क करायचंय, गणित व्यवस्थितरित्या आपल्याला समजून घ्यायचंय आणि गणिताचा पायाभूत एकदा भक्कम झाला तर आपल्याला पुढचे गणित अगदी सोपे आणि सुलभ आपल्याला सुटतील. गणित म्हणजे काय हो? एक पडलेलं कोडं आहे. ते लहानपणी आपण कोडं सोडवतो त्याच पद्धतीने गणित आहे, पण आपल्याला त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. आता अडथळे का निर्माण होतात? मग गणिताची परिस्थिती या स्पर्धा परीक्षामध्ये कशी आहे विद्यार्थ्यांची? मग ती परिस्थिती बदलावी लागणार आहे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे महत्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून या एमपीसीच्या माध्यमातून जी पूर्व परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये सीसॅट नावाचा हा एक पेपर असतो. तुम्हाला त्याची जाणच असेल. सीसॅट अप्टिट्यूड टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता व गणिताचं महत्व दिलेलंच आहे. म्हणून एमपीसीची लक्ष्मण रेषा सीसॅटला दिलेली आहे. ही लक्ष्मण रेषा जर तुम्ही पार केलात तर तुम्ही अधिकाऱ्याच्या माध्यमातून पहिलं पाऊल पुढे गेलेलं आहे. जर तुम्ही ही लक्ष्मण रेषा पार केलेली नसेल तर तुम्ही मुख्य परीक्षेला जाऊ शकणार नाही किंवा मुख्य परीक्षेला पात्र होऊ शकणार नाही, ती परीक्षा देऊ शकणार नाही व अधिकारी होऊ शकणार नाही. म्हणून अडथळा घालणारा जो लक्ष्मण रेषा म्हणजेच काय? गणित आणि बुद्धिमत्ता याचं वाढतं महत्व या स्पर्धा परीक्षेमध्ये दिलेलं आहे. म्हणून ती लक्ष्मण रेषा आपल्याला पार करायची आहे. ती कशी करायची आहे, गणित कसं पक्क करायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा मित्रांनो, बघा या विद्यार्थ्यांची गणितामधली परिस्थिती सध्या काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं. तर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून 100% पैकी जवळपास 75% विद्यार्थ्यांना गणित जमत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर काय जमत नाही या ग्राफच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे. 75% जे विद्यार्थी येतात कला क्षेत्रामधून येतात, त्याच्यातले जे 25% मधले दोन विभागणी केलेले आहे, विज्ञान शाखा आणि वाणिज्य शाखा, या क्षेत्रातले विद्यार्थी आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये येत आहेत. मग आता याचं कारण काय आहे? कारण त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता कोण बीए असतं, कोण बीकॉम, कोण बीएससी, कोण 12वी, कोण मुक्त विद्यापीठामधून पदवी घेतलेली असतं. म्हणून त्याचा 10वी नंतरचा गणिताचा गंध नसतो, म्हणून त्यामुळं गणित जमत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जर आता स्पर्धा परीक्षेच्या ज्या जाळ्यामध्ये जर प्रत्येक विद्यार्थ्यांना जर विचारलं गेलं, तो विद्यार्थी म्हणणार सर मी आर्ट्स मधून आलोय, सर मी मुक्त विद्यापीठामधून पदवी प्राप्त केलेली आहे. मग अशा विद्यार्थ्यांना हे गणित अवघडच जाणार आहे, कारण त्याची पार्श्वभूमी, त्याचा अभ्यास, जो गणिताचा गंध जो आहे 10वी नंतर तुटलेला असतो. म्हणून आपल्याला गणित जमत नाही. यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि या स्पर्धा परीक्षामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं, येणारे जे विद्यार्थी आहेत कोणत्या स्तरावरती आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल आणि त्यांचा शाखा केलेल्या आणि शाखेच्या माध्यमातून कोणकोणते विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये येतात त्याचा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पिरॅमिड तयार केलेला आहे. आता वरच्या टोकाला जवळपास इंजिनिअरिंग वाले म्हणजे अभियांत्रिक असे विद्यार्थी वरच्या टोकाला आहेत. मध्यभागी विज्ञान वाले म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड वाले विद्यार्थी येत आहेत आणि मध्यभागी जर बघायला गेलं कॉमर्स वाले वाणिज्य कला क्षेत्रामधून येत आहेत. आणि खालच्या तळाला जो क्राऊड जो दिसतो आहे, जी गर्दी जी दिसते स्पर्धा परीक्षामध्ये, ती गर्दी आर्ट्सचे विद्यार्थी ज्याचप्रमाणे कला क्षेत्रातले ज्याचप्रमाणे हे विद्यार्थी आपल्या एमपीएससीच्या परीक्षेला येण्यासाठी, कोणाला पीएसआय व्हायचं असतं,
कुणाला STI व्हायचं असतं, कुणाला तहसीलदार व्हायचं असतं, कुणाला RTO व्हायचं असतं. म्हणजे असे जे काही विद्यार्थी येत असतात या क्षेत्रामधून जास्त प्रमाणामध्ये यांचा कल दिलेला आहे. तो कल कसा आहे या पिरॅमिडच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे. मग गणित कुठे अवघड जाते तर अशा विद्यार्थ्यांना, जे खाली तळातील जे विद्यार्थी आहेत, जे कला क्षेत्रामधून जे विद्यार्थी आलेले आहेत, त्यांना गणित थोडंसं अवघड जाणार आहे. मग गणित न जमल्यामुळं आपण पूर्व परीक्षा क्रॅक करू शकत नाही, त्यामुळं आपल्या पदावली राहून जातात. मग अशांसाठी, या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करायचं आहे ते देखील आपण बघूया. पहा, गणित कच्चं असणाऱ्याची कारण, गणित का कच्चं आहे त्याचे कारण आपल्याला बघायचे. कसं आहे मित्रांनो, आपण पाठीचा पुरावा कधी देत नाही, पाठीमागे वळून बघत नाही की मी काय केल्यामुळे हे पुढे घडत आहे, भविष्य माझं काय आहे हे मला जमत नाही, हे माझं काय आहे जमत नाही, उद्या काय होणार आहे हे मला कळत नाही. असे विद्यार्थी म्हटलेला आहे का मला गणित जमत नाही, याचे कारण आहे. काय कारण आहे ते आपण पडताळून पाहूया. कारण बघा, पहिलं कारण आहे गणित आवडत नाही ही भावना. लहानपणापासूनच आपल्याला ती भावना रुजलेली आहे, मनावरती ते बिंबवलेलं आहे की तुला गणित जमणार नाही, हे बिंबवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही 5वी मध्ये असता किंवा 6वी मध्ये असता किंवा 8वी मध्ये असता, त्याच्यावरचा जो विद्यार्थी 10वीचा असेल किंवा कॉलेजला असेल, तो तुमच्या मनावरती बिंबवलेला, अरे गणित खूप अवघड असतं, म्हणून गणित आवडत नाही ही भावना बाहेर काढली पाहिजे. आता गणित कसं पक्का करायचे पुढच्या भागामध्ये येणारच आहे मी, पण हे कारण आहे गणित का माझं कच्चं आहे. त्यानंतर 10वी पर्यंत गणित व्यवस्थित शिकवलं नसेल, माफ करा मी गुरुजन वर्गांना थोडस दोष देतोय. प्रामाणिकपणे असणारा जो काय विद्यार्थी जो आहे त्याला व्यवस्थित शिकवलं नसावं. हल्ली जर बघता शाळेमध्ये भरमसाठ विद्यार्थी, 100-100, 80-80 विद्यार्थी बसले जातात, पण जो प्रामाणिक असलेला विद्यार्थी ते घेऊ शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग असे काही कारण आहेत. पण 10वी पर्यंत गणित व्यवस्थित शिकवलं नसेल, पण असे एक गुरुजन वर्ग आहे, तो तळागाळापासून त्या विद्यार्थ्याला दिलेला आहे, शिकवलेला आहे, गणित शिकवलेला आहे, पण समजून घेण्याची मनस्थिती नसेल. का? अहो मनावरती बिंबवलेला आहे, मला गणित जमत नाही, मला गणित सोडवू वाटत नाही, म्हणून समजून घेण्याची मनस्थिती तुमची नसावी. या कारणासाठी देखील तुमचं गणित कच्चं असावं. समजून घ्या, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5-5, 10-10 वेळा समजून घ्या. 11 वेळाला समजेल. तुमची करण्याची कॅपॅसिटी वाढवा, मनस्थिती बदला. मला शिकायचं आहे, मला घ्यायचं आहे, मला करायचं आहे. जर तुम्हाला पद बळकवायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला मनाला बदलावेच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून समजून घ्या मित्रांनो, गणिताच्या तासाला गैरहजर असणं हे देखील सगळ्यात महत्वाचं कारण आहे. शाळेमध्ये गणित हा विषय आला की आवडत नाही, समजत नाही, त्यामुळं गणितामध्ये आपण काय करतो, तो तास बंक करतो, त्या तासाला आपण पळून जातो, त्या तासाला बसतच नाही. आपण बसलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आता स्पर्धा परीक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता, आल्यानंतर क्लासला अटेंड राहणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. या चॅनलच्या माध्यमातून जे काही गणिताचे विषय घेतले जातात, प्रत्येक विषय शिकवला जातो, रोजच्या रोज तुम्ही ते अभ्यासनं, अध्यापन करून घेणं हे काळाची गरज आहे. एक दिवस जर तुम्ही मिस केलात, एक दिवस जरी लेक्चर अटेंड नाही केलात तर पुढचं लेक्चर समजणार नाही. त्यामुळं हजर आणि गैरहजर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. गणिताच्या तासाला गैरहजर असणं, जर तुम्ही गैरहजर असलात तुमच्यापर्यंत गणित पोहोचणार नाही आणि तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच गणित समजणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. रोजच्या रोज गणिताचा सराव न करणे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षामध्ये ज्यावेळेस आपण लेक्चर अटेंड करतो, युट्यूब चॅनलवरती आपण गणिताचे तास बघतो, बरोबर, बघत असताना किंवा रोजच्या रोज सराव हे सगळ्यात महत्वाचं आहे. जसं रोजच्या रोज आपल्या पोटाची खळगी भरतो, रोजच्या रोज चहा, नाश्ता, जेवण करतो, तसं रोजच्या रोज तुम्ही 24 तासातले 2.5 ते 3 तास हे गणिताला काढूनच ठेवलं पाहिजे. जर आपल्या बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट आला, एखादा पिक्चर आला, तो कशावरती चालतो? एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट.
याच्यावरती पिक्चर चालतो, याच्यावरती चित्रपट चालतो. जर तुम्हाला गणित पक्क करायचंच असेल, रोजच्या रोज सराव आणि सराव या जर गोष्टी जर तुम्ही केलात, एक दिवस तुमचा येईल, तो गणित अगदी व्यवस्थित समजेल, तुमच्यामध्ये आनंद निर्माण होईल. अजून गणित सोडू याच सरावामुळं तुमचं गणित पक्क होणार आहे. जर कच्चं आहे ते कच्चं कशामुळं? जर रोजच्या रोज तुम्ही त्याचा सराव नाही करत. त्यामुळं सराव करणं गरजेचं आहे. म्हणजे या सर्व कारणांमुळे आपले गणित जे ते कच्चेच राहते. म्हणून आपल्याला गणितामध्ये कमी मार्क मिळतात, गणित सुटत नाही. म्हणून आपल्या कट ऑफ जो लागतो, जी यादी लागली जाते, त्याच्यामध्ये अरे 4 मार्कांनी राहिलो, 2 मार्कांनी राहिलो, 1 मार्कांनी राहिलो. मग असे जे कारण येतात ना, असे जे काय तक्रार जे येतात ना, ती तक्रार म्हणजे हेच आहे. म्हणून गणित पक्क करा. प्रत्येक गणित सुटला पाहिजे, प्रत्येक गणितातला प्रत्येक मार्क आपल्याला मिळाला पाहिजे. तेव्हा आपण पुढे जाऊ, तेव्हा आपण कट ऑफ मध्ये बसू. आणि बसल्यानंतर आपल्याला जे पद बळकावायचं आहे, ते पद जे आहे नक्कीच बळकवण्यासाठी हे कारणीभूत ठरणार. आता पुढे काय केलेलं आहे पाहूया आता आपण. तर आता चला, तर मग गणिताची तयारी कशी करायची? सर, आम्हाला आमच्या ज्या चुका ज्या आहेत त्या चुका मान्य करतो आम्ही. आमच्या ज्या चुका झाल्या त्यामुळे आमचं गणित कच्चं आहे. आता पक्क कसं करायचं सर? त्याच्या देखील सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडत आहे. गणित कसं पक्क करायचं आहे? तर गणितामध्ये अंक खूप महत्वाचे आहेत. त्यासाठी अंकावली समजून घेणं मित्रांनो. अंकाशिवाय वेगळं नाहीच. जो गणिताचा पायाभूत घटक जो आहे तो अंक समजून घेणं खूप गरजेचं आहे. अंक कोणकोणत्या प्रकारचे आहेत, त्याचे गुणधर्म काय, त्याची व्याख्या काय आहेत, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. परवाचीच कालची जी झालेली कंबाईनची जी परीक्षा जी आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो एक अंकावलीच्या माध्यमातून प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे? 150 ते 500 पर्यंत 150 ते 500 पर्यंत 11ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? बघा, संख्या ज्ञान किती महत्वाचं आहे, अंकावली किती महत्वाचं आहे, कसोट्या किती महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला 11ची कसोटी माहित असेल, 11ने निशेष भाग जाणाऱ्या जे काय संख्या माहित असतील, तर ते तुम्हाला मार्क मिळवून देणार आहे. तो प्रश्न सुटणार आहे. म्हणून गणितामध्ये पायाभूत घटक अंक हे खूप महत्वाचे. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या गुणधर्मावरून आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे गुणधर्म आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. त्यांच्या व्याख्या माहित असणे खूप गरजेचे आहे. ज्यावेळेस गणित सोडवतो, पर्यायामध्ये संख्या असतात, त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, तर विभाज्यतेच्या कसोट्या माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला या स्पर्धा परीक्षामध्ये एक्स फॅक्टरी सोडवायचंच नाहीये. ज्यावेळेस तुम्ही तार्किक, त्यानंतर शॉर्ट ट्रिक्स, लॉजिकल ट्रिक्सचा वापर कराल, तेव्हा तुमचे गणित सुटतील. कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे नुसतं 2-3 तासाची परीक्षा नाहीये मित्रांनो. याला वेळेचं बंधन दिलेलं आहे. त्या वेळेमध्ये एवढे प्रश्न झालेच पाहिजे, त्या वेळेमध्ये आपल्याला हे गणित सुटलंच पाहिजे, ही भूमिका तुमची असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी गणितामधला पायाभूत घटक बेस जर तुमचा पक्का झाला, अगदी इमारत डौलदार दिसेल. जर तुमचं बेस खिळखिळत असेल, शिखर अजिबात स्ट्रॉंग राहणार नाहीये, डौलदार राहणार नाहीये. म्हणून नेहमी ज्यावेळेस गणित पक्क करायचं असेल तर बेस पक्क करणं खूप गरजेचं आहे. दुसरं बघूया, गणितातील शाब्दिक उदाहरणातील शब्दाचा अर्थ समजून घेणे. मित्रांनो, आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस प्रश्न दिले जातात, जास्त करून शब्दांचा वापर केला जातो. ज्यावेळेस गणित शाब्दिक उदाहरण दिले जातात, त्या शब्दांचा अर्थ चाकणं खूप गरजेचं आहे. अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय विचारलेलं आहे आणि आपल्याला काय उत्तर काढायचं आहे, हे शब्दांना खूप महत्व दिलेलं आहे. म्हणून गणिताच्या प्रश्नामध्ये अविभाज्य संख्या म्हणजे काय, आता अविभाज्य म्हणजेच काय, हे शब्द आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि अविभाज्य संख्येलाच दुसरं नाव आहे मूळ संख्या. ज्याचे विभाजन होत नाही यांना आपण अविभाज्य संख्या असतो, त्याला दुसरं नाव आहे मूळ संख्या. असे काही जे काही अर्थ जे आहेत ते अर्थ माहित असणं खूप गरजेचं आहे. वयवारीमध्ये देखील आपल्याला दिलं बुद्धिमत्तेमध्ये देखील शाब्दिक प्रश्नांचा जास्त प्रमाणे मारा केला जातो.
शब्दांचा जास्त प्रमाणात मारा केला जातो. ज्यावेळेस आपल्याला एखादा प्रश्न आला आणि त्याच्यामधले खालील विधाने अचूक निवडा, आणि ते निवडताना देखील शब्दांचा अर्थ समजून घेणं. पर्याय फिरवले जातात, होय किंवा नाही. सगळे शब्द तसेच असतात, होय किंवा नाही याच्यामध्ये पर्याय फिरवले जातात. मग ते ओळखणं खूप गरजेचं आहे. म्हणून गणितामध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये शब्दाला खूप महत्व दिलेलं आहे. शब्दाचा अर्थ जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला नेमकं काय प्रश्न विचारलेला याची जाण भासेल. पुढचा बघू. गणितातील प्रक्रिया वरती विचार करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस मास्तर गणित सोडवतोय त्यावेळेस त्यांनी स्टेप काय केलेले आहेत, प्रक्रिया कशाची केलेली आहे, गुणाकाराची अगोदर आहे का भागाकाराची अगोदर आहे, बेरीज केली आहे का वजाबाकी केलेली आहे, या सगळ्या प्रक्रिया जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मग अगोदर बेरीज करायचं का हो, अगोदर वजाबाकी करायचं का हो, नंतर गुणाकार करायचं का हो, हे ज्या का प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि या प्रक्रियाचा प्रादुर्भाव जो आहे तो कंचे बागुबेव बोडमास मध्ये याचा प्रादुर्भाव पडतो. अगोदर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या सगळ्यांचा जे प्रक्रिया ज्या आहेत ते प्रक्रिया जाणून घेणं, नियम काय लादलेले आहेत शास्त्रज्ञांनी, जे गणिती शास्त्रज्ञ होऊन गेले त्या शास्त्रज्ञांनी नियम काय लादलेले आहेत त्याची जाण असणं खूप गरजेचं आहे. ती प्रक्रिया नेमकं कशी केलेली आहे ते करणं खूप गरजेचं आहे. अपूर्णांकाचे नियम माहीत असणं गरजेचं आहे, भागाकाराचे नियम माहीत असणे खूप गरजेचे आहे. या सगळ्या माध्यमातून जर तुम्हाला प्रक्रिया माहित असेल तर गणित पक्क होते बरं का. तुमचं काय होतंय, गणित पक्क वाटचाल होतीये. पुढचा पॉइंट, गणितातील पायऱ्या लक्षात ठेवणं. तेच मी तुम्हाला सांगतोय, पायऱ्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ मी 3 + 4 / 2 हा जर मी एक कॅल्क्युलेशन जर केला तर ही प्रक्रिया माहित नसेल, या पायऱ्या माहित नसतील, नेमकं काय केलेलं आहे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला हे गणित सुटणार नाही. म्हणून एक नियम आहे, भागाकारामध्ये, अंशामध्ये किंवा छेदामध्ये बेरीज किंवा वजाबाकी असली तर ती क्रिया प्रथम करावी, हा नियम आहे. जर काही विद्यार्थ्यांना हे नियम माहित नसेल, बे 1 बे, बे 2 4, 3 आणि 2 5, उत्तर चुकलंय मित्रांनो. अगोदर बेरीज करणं खूप गरजेचं आहे. 4 आणि 3 7 / 2, मग आता करा भागाकार, तुमचं उत्तर परफेक्ट असणं गरजेचं. ह्या पायऱ्या माहित असणं गरजेचं आहे हो. गणितामध्ये पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत. पायऱ्यानुसार व्यवस्थित नियमाप्रमाणे जर आपण केलं तर उत्तर जे आहे अचूक येणार आहे, गणित काय होणार आहे, पक्क होणार आहे, मार्क मिळणारच आहेत. म्हणून पायऱ्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अंकांची मांडणी योग्यरित्या नियमाप्रमाणे केलं पाहिजे. अंकांची मांडणी, आता ज्या वेळेस आपल्याला एखादी बेरीज करायची आहे, एखादी वजाबाकी करायची आहे, आता याचा मांडणी जी आहे आपण गुणाकार करतो, बेरीज करतो, वजाबाकी करतो, त्याची मांडणी व्यवस्थित करणं. आता याच्यामध्ये जे काही किचकट प्रश्न येतात, दशांश अपूर्णांकाची बेरीज करणं, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करणं, म्हणजेच जर तुम्हाला ही योग्यरीती मांडणी करता आली तरच तुम्हाला हे गणित सुटणार आहे, तरच त्या गणिताची तुम्हाला मार्क मिळणार आहे. त्याची मांडणी, उदाहरणार्थ मांडणी बघा, तर 3.142 अधिक 4.218 यांची काय करायचं आहे, बेरीज करायची. आता बेरीजची मांडणी बघा, मी मांडणी करत असताना एककाखाली एकक आलाच पाहिजे, दशकाखाली दशक आलाच पाहिजे, शतकाखाली शतक आलाच पाहिजे, आणि दशांश पॉइंट जो आहे दशांश त्याच्या खाली दशांशच आला पाहिजे. जर याची जागा जर बदलली तर तुमचं उत्तर चुकलं. लक्षात येतं तुम्हाला? म्हणून या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या अंकांची मांडणी करणं खूप गरजेचं आहे, नियमाप्रमाणे सोडवणं खूप गरजेचं आहे. नियम लादून दिलेले आहेत, नियमांच्या पलीकडे गेलात तर तुमचं उत्तर चुकलं. हा शॉर्ट ट्रिक्स डेव्हलप झालेले आहेत, लॉजिकल ट्रिक डेव्हलप झालेले आहेत. हे शॉर्ट ट्रिक्स, लॉजिकल ट्रिक्स कशामुळे डेव्हलप झालेले आहेत, नियमाला धरूनच डेव्हलप झालेले आहेत. तुम्ही शॉर्ट ट्रिक्सचा वापर करा, नो प्रॉब्लेम, पण तो शॉर्ट ट्रिक्स नियमाला धरूनच असला पाहिजे. ते नियम असतात, ते बांधणी असतात, ते अचूक करणं खूप गरजेचं आहे. अशा कारणामुळे आपल्याला गणित पक्क होतं. पुढचा भाग, सर्वात महत्वाचे म्हणजे सूत्रावली गरजेचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस भूमिती हा घटक खूप महत्वाचा आहे. आता भूमितीमध्ये वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, काटकोण आहे, लघुकोण आहे, विशाल कोण आहे,
या सगळ्यांचा प्रादुर्भाव जो आहे भूमितीमध्ये येतो. मग ते भूमितीचे नियम असणं पाठ असणं खूप गरजेचं आहे आणि त्या भूमितीमध्ये सूत्रावली माहित असणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला एक उदाहरण दिलं, पहा या उदाहरणामध्ये जर बघायला गेलं तर हा एक त्रिकोण आहे, समजून घ्या मित्रांनो. या त्रिकोणाची पहिली बाजू आहे 3, दुसरी बाजू आहे 2, तिसरी बाजू आहे 4. मग याचं क्षेत्रफळ काढा म्हटलेलं आहे, बरोबर आहे. मग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. हे माहिती आहे, पण हे माहित नाही ना, जर एखाद्या त्रिकोणाचे बाजू दिली असतील, बाजूवरून काय काढा, क्षेत्रफळ काढा. हे कोणाला ठाऊक नसतं. ठाऊक असलं तरी त्याचं सूत्र पाठ नसतं. मग सूत्र काय आहे, हिरोज फॉर्म्युला म्हटलं जातं त्याला. हिरोचे सूत्र हे पाठ असणं गरजेचंच आहे, त्याशिवाय उत्तर निघणार नाही. म्हणून सूत्र पाठ असणं खूप गरजेचं आहे भूमितीमध्ये. गणित ज्यावेळेस सूत्र, गणितामध्ये ज्यावेळेस आपण मांडणी करत असतो, काही सूत्र असतात, सूत्र न वापरता शॉर्ट ट्रिकचा देखील वापर करावा लागतो. कुठे कुठे सूत्राशिवाय निघणार. आता हेच उदाहरण जर बघितलं गेलं, इथं हिरो जे फॉर्म्युला म्हणजे हिरोचे सूत्र वापरलं तरच हे गणित सुटणार आहे, याला शॉर्टकट नाही. जर तुम्हाला ते सूत्र पाठ नसेल, गणित येऊन समजून मला येत होतं, सूत्र पाठ नव्हतं, त्यामुळं आपलं 1 मार्क हुकला. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एकही मार्क हुकता कामा नये, त्याची नितांत काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पुढे जाऊया मित्रांनो. त्याचबरोबर भागाकार गुणाकार काही क्षणामध्ये करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं मित्रांनो माइंडेड कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही पेनवरती चालून करणार आहात का? प्रत्येक गोष्ट वहीमध्ये कॅल्क्युलेशन करून करणार आहात का? नाही, ते पाठांतर असणं खूप गरजेचं आहे. एखाद्या संख्येला 171 भागिले 19, तिथे 19चा पाढा आलाच पाहिजे, 19ने भाग गेलाच पाहिजे. भागाकार येतोय, जमतो, मला कसं करायचं माहिती आहे, पण 19चा पाढा पाठ नाही. मग येऊन देखील पाढे पाठ नसल्यामुळं आपल्याला गणित जमलं नाही, म्हणून मार्क मिळालेले नाही, फायनल आहे. म्हणून पाढे पाठ करणं 2 पासून बे पासून ते 30 पर्यंत पाढे तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. हे कॅल्क्युलेशन फास्ट करणं गरजेचं आहे. जसं अबॅकस नावाचा एक कोर्स आहे, तो अबॅकस एकदम बोटावरती आपल्याला काय करत असतात, कॅल्क्युलेशन करत असतात. जर तुम्हाला शाब्दिक प्रश्न सोडवायचा असेल, कॅल्क्युलेशन करणं, भागाकार करणं, गुणाकार करणं, टक्केवारी काढणं हे गरजेचेच आहेच. बेस पक्का करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या कॅल्क्युलेशन माइंडेड म्हणजे डोक्यामध्ये घुसल्या पाहिजे, डोक्यामधून आपलं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत कॅल्क्युलेशनच्या डोक्यामधून केले पाहिजे. प्रत्येक वेळेस पेन चालू नये, कारण क्षणामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं असतं, कारण वेळेचं बंधन आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणून हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला तोंडपाठ पाढे असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा वर्ग, वर्गमूळ 1 ते 30 पर्यंत, घन, घनमूळ 1 ते 30 पर्यंत, हे देखील तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात? ज्यावेळेस आपल्याला एखादी संख्या येते, आता हिरोचं सूत्रच आहे, वर्गमुळामध्ये यस कंसात यस वजा ए, दुसऱ्या कंसात यस वजा बी, तिसऱ्या कंसात यस वजा सी. जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर वर्गमुळामध्ये जी संख्या येते ती वर्गमूळ पाठ असणं खूप गरजेचं आहे. सगळं सोडवलं, पायऱ्या सोडवल्या, याची किंमत काढली, याची किंमत काढली, सगळं झालं आणि आलं वर्गमुळामध्ये एखादी संख्या. मग वर्गमुळामधली जी संख्या आहे त्याचं वर्गमूळ काढता आलं पाहिजे. ते तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. तिथं वेळ दडवायचं नाही, तिथं वेळ आपल्याला घालवायचं नाही. म्हणून आपल्याला तोंडपाठ, जगातील शॉर्ट ट्रिक्स म्हणजेच काय, पाठांतर, दॅट्स ऑल. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी जी उपयुक्त पडत आहे ते पाठांतर करणं गरजेचं आहे. आणि अशा गोष्टीमुळे आपल्याला गणिताची तयारी, गणित जो कच्चा जो आहे तो पक्क होण्यास मार्गस्थ होतो. गणित सुटतात, 1 सुटलं, 2 सुटलं, बरोबर आहे ना. मग अशा पद्धतीने तुम्ही गणित सोडवत जाल, जसे उत्तर येत असतात तसं एक आनंद वेगळा असतो आणि त्या आनंदामध्येच आपण काय करतो, गणित पक्क होत राहतं. हे सरावाच्या माध्यमातून आपल्याला पुढे करायचं आहे. बघूया मित्रांनो पुढे काय. आता मग याच पद्धतीने आपल्याला गणित सोडवत असताना एक गणित सोडवले तर त्याच प्रकारचे कमीत कमी उदाहरणं
5 किंवा 10 उदाहरणं सोडवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आपल्याला ज्यावेळेस आपण गणित सोडवत असतो, एक उदाहरण सोडवलं म्हणजे नव्हे, अशाच प्रकारचे 10-12 गणित सोडवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 10-12 गणित कुठून भेटतील? जे आपले प्रश्नसंच असतात, त्या प्रश्नसंचामध्ये PYQ, पाठीमागचे जे काय परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये प्रश्न असतात. ते प्रश्नपत्रिका चाळा, दसला प्रश्न उचला आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणून एक प्रकारचे अनेक गणित सोडवणं खूप गरजेचं आहे. मग सर्व प्रकारचे गणित सोडून झाल्यानंतर आपण मागील प्रश्नपत्रिकेतील उदाहरण सोडवणं, म्हणजे परीक्षा कशा प्रकारे उदाहरण विचारतो याचा आपल्याला अंदाज येतो. मित्रांनो, आपण गणित शिकतोय, गणिताची प्रॅक्टिस करतोय, पण आयोग जी स्पर्धा परीक्षामध्ये जे काय संस्था परीक्षा घेतात त्या पॅटर्न नुसार आपल्याला या गणिताच्या रिलेटेड कसे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येतो. मग त्याच पॅटर्न प्रमाणे आपण परीक्षार्थी जाऊन आपण गणित सोडवू शकतो. म्हणून अंदाज येणं खूप गरजेचं आहे. आयोगाचा अंदाज घेणं, पण अंदाज येणं गरजेचं आहे. गणित कुठल्या पद्धतीने विचारलं जातं, एखादा घटक आहे त्या घटकाच्या माध्यमातून आपल्याला गणित कसा विचारलेला आहे, पाठीमागच्या सर्व प्रश्नपत्रिका चाळा, जसं की 2013 पासून ते आतापर्यंत. पण एवढं पाठीमागे जाण्याची गरज नाहीये. 2017 पासून ते बघा, 2018 पासून बघा. जे काय परीक्षेचा पॅटर्न थोडस बदलत गेलेला आहे वाढत्या कलेनुसार. या पद्धतीने आपण गणित सोडवणं खूप गरजेचं आहे. या पद्धतीने प्रश्न कसा विचारलेला आहे, प्रश्न विचारत असताना त्या घटकाच्या आधारावरतीच विचारला जातो, पण विचारण्याची पद्धत वेगळी असते. मग त्याचा पॅटर्न काय, विचारण्याची पद्धत कशी आहे ते पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जाणणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघूया, यामध्ये प्रश्न समजला नसेल, समजा की ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवतो प्रश्न समजलेला नाहीये, गणित मी सोडवलं पण सुटलेलं नाहीये, पण आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं नाही. काय की प्रश्नपत्रिका संचामध्ये उत्तर सूची असते किंवा विश्लेषण दिलेले असतं, त्याचा आधार घेऊन त्याची तयारी व उदाहरणं कशी सोडवलेले आहेत याचा विचार करून उदाहरणं न बघता सोडवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. गणिताची तयारी करतोय आपण, केलंच पाहिजे. ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेमधला जो प्रश्न घेतला, सोडवला, उत्तर सूचीमध्ये बघितलं, चुकलेलं आहे, हरकत नाही, प्रयत्न केलात ना, महत्वाचा आहे. पहिली पायरीच अवघड जाते. एकदा पायऱ्या आपल्याला पहिली पायरी सोपी झाली तर पुढचे 10 पायऱ्या देखील सोपे जातात. म्हणून खचून जाऊ नका. मग ज्या वेळेस की प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न दिलेला आहे सुटलेला नाही, चुकलेला उत्तर, मग उत्तर सूची असते किंवा प्रश्नपत्रिकाच्या पाठीमागे ते स्पष्टीकरण दिलेलं असतं. मग ते स्पष्टीकरण बघा, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कसं सोडवलेलं आहे, काय तिथं लॉजिक लावलेलं आहे, कुठल्या सूत्रांचा मारा केलेला आहे, प्रक्रिया कशी केलेली आहे, हीची जाण होईल तुम्हाला. त्यावेळेस समजा अरे मी इथपर्यंत आलो होतो, मग इथं माझं गुणाकार चुकला किंवा भागाकार चुकला, हे समजेल ना. चुकीमधूनच आपल्याला बरोबर काय आहे हे आपल्याला समजतं. जर तुम्ही हे नाही केलात तर तुमचं गणित पक्क होणार नाही. ठीक आहे, झुका आणि झुकने वाला ही ऊपर जाता है. स्वतःला कमीपणा समजू नका. त्या गोष्टीमध्ये स्वतःला थोडंफार समजा की माझं चुकतंय, काहीतरी चुकतंय, तिथं समजून घ्या. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. या सर्व घटकामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो. सराव करतो, बुद्धीला त्रास देतो आपण, बुद्धीवरती तणाव येतो, माझं गणित का सुटत नाही. मग एकदा सुटायला गेलं की ऑटोमॅटिक आनंद मिळतो. परत दुसरं उदाहरण, परत तिसरं उदाहरण, परत चौथं उदाहरण, असे गणित आपण सोडवत राहतो. आणि अशा गोष्टीमुळं आपल्या स्वतःच्या बुद्धीचा विकास होतो. आणि ज्या वेळेस आपल्या स्वतःच्या बुद्धीचा विकास झाला त्यावेळेस स्पर्धा परीक्षा तुम्ही मारलात म्हणायचं. त्याचे गुणधर्म समजून घेतलात, काय गुणधर्म आहे, काय संकल्पना आहेत, काय कॉन्सेप्ट आहेत, हे एकदा समजून घेतलं की कुठल्याही लेवलचा प्रश्न विचारू द्या ना, तुम्ही सोडवू शकता. हे आत्मविश्वासाने मी सांगतो. स्वतःमध्ये आत्मविश्वास बळकवलाच पाहिजे. हो, मला गणित सुटतंय, हो मला करायचं आहे,
या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि गणित अवघडाच्या ऐवजी सोपं आणि पक्के होऊन जातं आणि त्यामुळे 100% पैकी जे काय 75% विद्यार्थी गणितामध्ये कच्चे होते तो आकडा पलटला. काय पलटला? मग अशा पद्धतीमुळे अशा या गोष्टीमुळे आपल्या 100 पैकी 95%च मार्क याप्रमाणे मिळतील. चांगले मार्क मिळतील, चांगला आपण ग्रोथ करू, पैकीच्या पैकी देखील मार्क घेऊ शकतो असा हा अंदाज या गोष्टीमुळे आपल्याला लावता येतो. हे करणं खूप गरजेचंच आहे या सगळ्या गोष्टी माध्यमातून. मग आता गणित हा एक असा विषय आहे की तो पैकीच्या पैकी गुण देणारा विषय आहे. पर्याय अचूक निवडलं पैकीच्या पैकी मार्क आहेत. म्हणून अचूक निवडण्याची स्ट्रॅटेजी आपल्याला डेव्हलप केली पाहिजे. स्वतःच्या बुद्धीचा विकास केला पाहिजे. प्रश्न काय विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाला एकदा तार्किकने आपण विचार केला की उत्तर 100% आपण काढू शकतो. एवढा आपल्याला अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे आणि गणिताच्या पायऱ्या या माध्यमातून आपल्याला वरती जायचं आहे. एक ना एक दिवस असा येईल की प्रत्येक दिवशी तुम्ही पारंगत असाल. प्रत्येक दिवशी गणित कुठलंही येऊ द्या, अचानकपणे जर गणित आला तर तुम्ही सोडवू शकता, कारण तेवढ्या तुमच्या बुद्धीचा विकास झालेला असतो. त्या बुद्धीमध्ये सगळ्या कन्सेप्ट संकल्पना घुसलेल्या असतात आणि त्या संकल्पनेच्या आधारावरती लॉजिक ट्रिक्स, शॉर्ट ट्रिक्सचा स्वतःचा डेव्हलप होईल आणि त्यावेळेस तुमचं अचूक उत्तर काढू शकता आणि त्यामुळे तुम्ही मार्क मिळवू शकता. आणि कट ऑफच्या दृष्टिकोनातून कट ऑफ पेक्षाही जास्त मार्क तुम्ही अशा पद्धतीने मिळवू शकता ही शाश्वती आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो. पुढे जाऊयात आपण. एवढं करून देखील माझं गणित अजून कच्चच आहे. एवढं करून देखील माझ्या पदरी अपयश आहे. 20 प्रश्न आले होते, त्यापैकी मी सगळे सोडवलं, पण 2 चुकले हो, 1 चुकला हो. त्यामुळे मी कट ऑफ मध्ये बसलो नाही. अपयश काय येतंय? मी अनसक्सेस का होतोय? दरवर्षी मी परीक्षा देतोय, दरवर्षी असंच होतंय. आपल्या वागण्यामध्ये देखील बदल घडला पाहिजे, आपल्या विचारांमध्ये देखील बदल घडला पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये देखील बदल घडला पाहिजे. तो बुद्धीचा विकास अशा पद्धतीने होतो. तुम्ही मित्रांनो भावी अधिकारी होणार आहात. मग अपयश काय येतो? मी अनसक्सेस प्रत्येक वेळेस का होतोय? तर पहा, पहिलं कारण आहे मनाची चलबिचलता. होईल की नाही, करू का नको, ही भावना आपल्या निर्माण होते. ज्यावेळेस आपण गणिताचा पायाभूत घटक, बुद्धिमत्तेचा पायाभूत घटक वाटचाल करत असतो तरी देखील मला गणित सुटत नाही. मग मनाची चलबिचल, मी करू का नको, माझं होईल की नाही, हे मनामधून काढून टाका मित्रांनो. हो मला करायचंय, हो मला करायचंच आहे, हो मला त्या पदावरती जायचंच आहे, मी दिवसाचं रात्र, रात्रीचं दिवस करेन, पण गणित पक्क करेन. ही जे भावना तुमच्या मनामध्ये रुजली तर 100% होणार, होणार आणि होणारच. म्हणून मनातील चलबिचलता काढून टाका, तयारीला लागा. आत्मविश्वास खचणे, कॉन्फिडन्स लूज होतो आपला. ज्यावेळेस 2-4 गणित चुकीचे होतात, एकदा परीक्षा दिली, 2दा परीक्षा दिली, अपयश अपयश, नाही मित्रांनो, ठीक आहे हरकत नाही, अजून 2 वर्ष याच्यामध्ये देतो, ठीक आहे हरकत नाही 3रं वर्ष, ठीक आहे हरकत नाही 4थं वर्ष, 5व्या वर्षी तुम्ही सक्सेसफुल पर्सन असाल. कारण 4 वर्षाचा अनुभव, दांडगा अनुभव तुमच्या अंगी रुजलेला असतो. म्हणून बी कॉन्फिडन्स राहा. हो मला करायचंय. आत्मविश्वास आपल्या स्वतःमध्ये बाळगा. हो मला करायचंय, मी करू शकतो, ठीक आहे हरकत नाही पुढच्या वर्षी, ठीक आहे हरकत नाही पुढच्या वर्षी. पण एक दिवस असा येईल, तो दिवस तुमचा असेल आणि तो दिवस तुम्ही गाजवू शकता. म्हणून आत्मविश्वास खचू देऊ नका, बी कॉन्फिडन्स राहा. वारंवार गैरहजर, हे तुम्हाला सांगितलंच की वारंवार गैरहजर असणं खूप घातक आहे. मी गणित पक्क करतो, मी सराव करतोय, पण मी हजरच राहत नाही त्या सेशनला. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षामध्ये आपण अकॅडमी जॉईन करतो, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती शिकतो, तिथं हजर असणं खूप गरजेचं आहे. सरांचं लाईव्ह सेशन आहे, सरांचं व्हिडिओ आलंय, बघणं खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज तंग तयार असणं खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज बघणं खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज करणं खूप गरजेचं आहे. म्हणून गैरहजर अजिबात राहू नका. आळसपणा, बघू नंतर, अशा काय गोष्टी होतात असतात. काही विद्यार्थी खेडेगावामधून शहरामध्ये येत असतात, रूम करून राहतात, मित्र नाही आला म्हणून तो देखील थांबून जातो.
बघू नंतर, बघू करू नंतर, उद्या करू, परवा नाही. रोजच्या रोज करणं खूप गरजेचं आहे. हे बघू नंतर कधीच नाही होणार. म्हणून मित्रांनो, रोजच्या रोज करणं मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. जर तुम्हाला 2 दिवस उपाशी ठेवलं तर चालेल का हो? नाही चालणार. म्हणून रोजच्या रोज गणितावरती 3 ते 2.5 तास काढूनच ठेवणं आणि प्रयत्न करत राहणं, सराव करत राहणं. म्हणून आळसपणा अंगातून काढून टाका. चांगल्या कार्यासाठी उशिरा. जे मला करायचं आहे, हो करायचं आहे, ते चांगलं काम आहे. कधी कधी विद्यार्थी ज्यावेळेस की बाबा परीक्षा फॉर्म भरले जातात त्यावेळेस बघू अजून लास्ट डेट आहे पुढे, असं करत करत कधी त्यांचा फॉर्म भरला जात नाही. वर्षभर सराव केला पण परीक्षा फॉर्म भरला गेलेला नाही. घोडचूक झाली, सगळ्यात मोठी चूक झाली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की चांगल्या कार्यासाठी उशिरा करू नका. जे करायचं आहे, जे ठरलेलं आहे ते कराच. मला हे 2 तास द्यायचेच आहेत, द्याच. हे मला आज गणित सोडवायचं आहे, सोडवाच. याशिवाय पर्याय नाही. म्हणून उशिरा करू नका. जे कार्य ठरलेलं आहे ते कार्याला प्रस्तावना द्या. दुसऱ्यांचा आदर न करणे हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे. आपण दुसऱ्यांचा कधी आदरच नाही करत. गुरु आहे, गुरूंचा आदर करणं खूप गरजेचं आहे. आता का करणं? रिस्पेक्ट देतोय गुरूंना, गुरु समोर आहे, शिष्य समोर आहे, रिस्पेक्ट देतोय, आदर करतोय. जो गुरु सांगणार आहे ना त्याच्यापेक्षा 4 गोष्टी महत्वाच्या सांगेल, त्याच्यापेक्षा 8 गोष्टी महत्वाच्या सांगतील. म्हणून नेहमी सगळ्यांचा आदर करा. आई वडिलांचा आदर करा, जे सिनियर आहेत त्यांचा आदर करा, जे गुरुजन वर्ग आहेत त्यांचा आदर करा. हे आपल्या अंगी बाळगणं खूप गरजेचं आहे. यालाच म्हणतात चांगल्या सवयी आणि यालाच म्हणतात भावी अधिकारी. म्हणून आपल्या अंगी चांगले गुण असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रयत्नाच्या मार्गावर परत येणं. तेच तुम्हाला मी सांगतोय. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेले, अरे नाही मला करायचं नाही, आता मी थकलो, माझा रिझल्ट येत नाही. मित्रांनो आता बघा, ही एक रेषा आहे आणि मला इथं यश आहे आणि इथून मी सुरुवात केलेली आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्ष झाले, अजून पद मिळालेलं नाही. मित्र, अजून एक पाऊल पुढे जा. यश तुझं वाट बघत आहे. प्रयत्नाच्या मार्गावर परत कधी यायचं नाही. कारण कोणीतरी म्हटलेलं आहे, कुलपाला शेवटची चावी लागते, कुलपाला शेवटची चावी लागते. अशा कित्येक चाव्या लावल्या पण कुलूप खोललं नाही. मग शेवटची चावी लागली आणि कुलूप खोललं गेलं. आणि हे स्पर्धा परीक्षामध्ये महत्व आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जाऊ दे, पण 5व्या वर्षी तुमचा वर्ष असेल. म्हणून प्रयत्नाच्या मार्गे कधीच परत येऊ नका. घेतला अजेंडा, स्वतःला बाळकवलेला आहे, मला ते करायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे, ते शपथ घेतलेली आहे ना, ते शपथ पूर्णच करायचं आहे. आई वडिलांचे स्वप्न पूर्णच करायचं आहे. मी खाकी घालून, मी अधिकारी होऊनच माझ्या घरी जाणार, ही शपथ बाळगा आणि एक ना एक दिवस तुमचा येणार आहे. म्हणून प्रयत्नाच्या मार्गावरती परत कधी येऊ नका. पुढे जा, यश तुमचं वाट बघत आहे. त्यानंतर वेळेचं नियोजन करणं सगळ्यात महत्वाचं. तुम्ही वेळेचं नियोजनच करत नाही. गणित हा विषय आहे, तो कुठल्या वेळेला अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, दुपारी झोपल्यानंतर आपल्याला काय येतो, दुपारी जेवल्यानंतर झोप येते, दुपारी आपण झोपतो. म्हणून गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा विषय जो आहे दुपारच्या वेळेत घेणं खूप गरजेचं आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे का, ज्यावेळेस आपण गणित सोडवतो त्यावेळेस आपली झोप उडून जाते, कारण बुद्धीचा विकास चालू असतो. इथे लक्षात तुम्हाला ताण पडतो बुद्धीवरती. आणि ज्यावेळेस आपण एक एक स्टेप पुढे जातो, एक एक प्रश्न सोडवत जातो, तसं आपल्याला वेळ पण समजणार नाही. म्हणून वेळेचं नियोजन करणं, सकाळी किती वाजता उठणं, संध्याकाळी किती वाजता झोपणं, अभ्यास कोणकोणत्या विषयाला किती तास देणं, हे वेळेचं नियोजन खूप करणं गरजेचं आहे. वेळ निघून चाललेली आहे, वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. वक्त किसी का गुलाम नाही रहता है. म्हणून मी तुम्हाला सांगतो, वेळ निघून जाईल, तुम्ही त्यावेळेस परत बघा, अरे अजून मी इथेच आहे. असं करू नका. वेळेचं नियोजन करा. यश आपल्याला किती दिवसामध्ये प्राप्त करायचं आहे, किती वर्षामध्ये प्राप्त करायचं आहे, हे नियोजन असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक विषयाला 2-2 तास, 1-1 तास हे वेळापत्रकानुसार आपल्याला करायचं आहे. म्हणून वेळेचं नियोजन न केल्यामुळे आपण अपयश होतो, हे 100% आहे. म्हणून वेळेचं नियोजन करा, अभ्यासाचं नियोजन करा, त्यावेळेस एक आपल्याला विषय
पारंगत असाल, एक एक विषय तुम्हाला आत्मसात होतील, गणित व्यवस्थित, बुद्धिमत्ता व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टी आनंदमय दिवस होणार आहे. म्हणून तुम्ही वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे योग्य संगत हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. योग्य संगत पाहिजे. आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षामध्ये आपण परीक्षा देत असतो किंवा अभ्यास करत असतो, अभ्यास करत असताना ग्रुप डिस्कशन हा एक भाग असतो. आणि ग्रुप डिस्कशन दॅट इज अ मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट इन दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ग्रुप डिस्कशन केलंच पाहिजे. मग संगत असणं खूप गरजेचं आहे. आपले मैत्रिणी कसे आहेत, मित्र कसे आहेत, त्यांच्यावरून आपल्याला भूमिका ठरवता येते. खरंच या स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फिश असणं गरजेचं आहे का? हो, असणं गरजेचं आहे. ते केव्हा? परीक्षामध्ये, अभ्यास करताना नाही. म्हणून अशा काही जे मित्र असतात, मैत्रिणी असतात सेल्फिश, स्वतःचाच विचार करणारे, त्यांना त्यांच्याशी मैत्री करू नका. संगत खूप महत्वाची आहे. मित्र म्हटलं अरे चल आज पार्टीला जाऊया, गेला, एक दिवस फुकट गेला, एक रात्र फुकट गेलं ना, ते तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी चूक आहे. वेळ जाऊ देऊ नका, दिवस घालवू देऊ नका, रात्र घालवू देऊ नका. ते नियोजन ठरलेलं आहे ते ठरवाच. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही, अशी ही भूमिका तुमची बाळगली पाहिजे. ती मिळालंच पाहिजे, ते पद मिळालंच पाहिजे. जोपर्यंत मिळत नाही सगळं आयुष्य पणाला लावा. जे ठरलेलं आहे, वेळापत्रक ठरलेलं आहे त्याचप्रमाणे. म्हणून संगत खूप महत्वाची आहे. म्हणून तुम्ही कोण आहात, काय आहात, हे तुमच्या संगतीवरून समजतं मित्रांनो. तुमच्या संगतीवरून समजतं. मित्रांनो मला सांगा, मी इथे एक चित्र रेखाटत आहे. हे काय आहे मित्रांनो? तुम्हाला कोण म्हणत असेल सर 1 आहे 3 आहे. बघा, हे तुम्ही आहात. आता हे तुम्हाला ओळखायचं आहे, हे समाजाला सांगायचं मी कोण आहे. जवळ कोण 13 कोण म्हणेल, कोण बी म्हणेल, कोण काहीतरीच म्हणेल, कोण झेड म्हणेल. बरोबर आहे ना? आता मित्रांनो सांगा मला, हे काय आहे? तुम्ही नक्कीच म्हणाल सर ते बी आहे. काय आहे? बी आहे. कारण तुम्ही बी आहात हे कोणावरून समजलं? संगत खूप महत्वाची आहे. तुम्ही अधिकारी आहात कोणावरून समजलं? संगत खूप महत्वाची आहे. तुम्ही परीक्षार्थी आहात, स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी आहात, हे कोणावरून समजलं? या ए आणि सी वरून समजलं तुम्ही कोण आहात. म्हणून ए आणि सी हा तुमची संगती आहे. जर तुमची संगत चांगली असेल तुम्ही देखील चांगले असाल. तुम्ही देखील स्पर्धा परीक्षार्थी असाल, तुम्ही देखील त्याचप्रमाणे वाटचाल करत आहात. म्हणून नेहमी संगत चांगली असणं खूप गरजेचं आहे. या संगतीवरून तुम्हाला हे समजतं की तुम्ही कोण आहात, काय आहात, पुढे काय करणार आहात. योग्य संगत. जर युद्धात जर विजय मिळवायचा असेल तर शत्रूचा परिपूर्ण परिचय असणं खूप गरजेचं आहे. आपलं शत्रू म्हणजेच कोण आहे? स्पर्धा परीक्षा आहे. शत्रू म्हणजेच काय आहे? अभ्यास आहे. त्याला जाणा. परीक्षा कुठल्या लेवलची असते, स्पर्धा परीक्षा कशी घेतली जाते त्याला जाणून घ्या. जर तुम्हाला युद्धामध्ये यश प्राप्त करायचं असेल, युद्ध जिंकायचं असेल, युद्ध म्हणजेच ही परीक्षा आहे. शत्रू म्हणजेच हे प्रश्न आहेत, शत्रू म्हणजेच ही परीक्षा आहे. त्याला जाणून घ्या. स्पर्धा परीक्षामध्ये पेपर पॅटर्न जाणून घ्या. परीक्षा कशी विचारली जाते, प्रश्न कसे विचारले जातात आणि तुम्हाला नियुक्ती कशी केली जाते याची जाण जर तुम्हाला असेल तर तुम्ही युद्ध जिंकलात म्हणायचं. म्हणून याची सुरुवात चांगली करायची आहे, अंत देखील चांगला होणार आहे. म्हणून अशा माध्यमातून, हे गणिताच्या माध्यमातून, गणिताचं महत्व काय आहे, काय नाही, आपण कुठे स्पर्धा परीक्षामध्ये कसं वागलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली पाहिजे, या सगळ्या परीक्षाभिमुख हा तुम्हाला कानमंत्र देण्याचा मी परिपूर्ण तयारी केलेली आहे. बघूया मित्रांनो, जाता जाता तुम्हाला जागरूक करणं, तुम्हाला मोटिवेशन करणं आणि तुम्हाला या स्पर्धा परीक्षामध्ये आणणं आणि या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे वाटचाल करणं आणि त्या माध्यमातून आम्ही जे अध्यापन करत असतो, अध्यापन वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याच्यामधून तुम्हाला अधिकारी घडवण्याचं आम्ही याप्रमाणे काम करत आहोत. हरकत नाही, सुरुवात आहे.
अजून आपल्याला भरपूर पल्ला गाठायचा आहे. हरकत नाही, सुरुवात आहे, अजून आपल्याला पल्ला खूप गाठायचा आहे. म्हणून जाता जाता मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे, अभी तो मेरी असली उड़ान बाकी है, अभी तो मेरी असली उड़ान बाकी है, अभी तो मेरे और इम्तिहान बाकी है, अभी तो मेरे और इम्तिहान बाकी है, अभी अभी मैंने लांगा है इन समुंदरों को, अभी अभी मैंने लांगा है इन समुंदरों को, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है. मित्रांनो, नक्कीच तुम्ही पद बळकावाल, आमच्याशी जुडून राहा, आमच्याच्या खांद्याला खांदा लावून अभ्यास करा, अध्यापन करा. काय आडी नडी असतील, काय अडला असेल आम्हाला विचारा, त्याचं नक्कीच मार्ग दाखवू, त्याचं पूर्ण निरसन करण्याचा आम्ही पुरेपूर्ण प्रयत्न करू. तर अशा माध्यमातून गणित पक्के कसे करावे आणि बुद्धिमत्ता कसे पक्के करावे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचं वाढत्या स्पर्धा परीक्षामध्ये अगदी किती महत्वाचं आहे हे समजून देण्याचा एक कानमंत्र तुम्हाला आज दिलेला आहे. मित्रांनो, अजून काय तुमच्या प्रश्न असतील, शंका असतील, तुम्ही मला पाठवू शकता. त्याचं नक्कीच त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तर एवढं सगळ्या माहिती माध्यमातून मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. जर माझ्या हातून किंवा माझ्या वाचेतून काही अपशब्द गेले असेल कृपया माफ करा. आणि मी इथं तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, द ऑफिसर या माध्यमातून, या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला मी अध्यापन करणार आहे. तर आता मी इथे थांबतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.